नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। सध्याला आपण इंडियन पॉलिटी लाईन टू लाईन अभ्यासत आहोत, ज्यातला तिसरा धडा आहे राजघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये, जो आज आपण अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था। भारतीय राजघटनेने अमेरिकेच्या अध्यक्षीय पद्धतीची शासन व्यवस्था न स्वीकारता ब्रिटनसारखी संसदीय पद्धती शासन व्यवस्था स्वीकारली आहे। संसदीय पद्धती कार्यकारी विभाग आणि कायदेमंडळ यातील सहकारी आणि समन्वय या तत्वावर आधारलेली आहे, तर अध्यक्षीय पद्धती या दोन अंगांमधील अधिकारांच्या विभागणीच्या तत्वावर आधारलेली आहे। संसदीय पद्धत वेस्टमिनिस्टर पद्धतीचे सरकार, उत्तरदायी सरकार आणि मंत्रिमंडळाचे सरकार या नावानेही ओळखले जाते। राजघटनेने संसदीय पद्धतीत फक्त केंद्राचेच नव्हे तर राज्यातही स्थापन केले आहे। भारतातील संसदीय शासन व्यवस्थेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे: 1. नाममात्र आणि प्रत्यक्ष कार्यकारी विभागाचे अस्तित्व. 2. बहुमत असलेल्या पक्षाची राजवट. 3. कार्यकारी विभाग संयुक्तरित्या विधिमंडळाला उत्तरदायी. 4. मंत्री विधिमंडळाचे सदस्य असणे. 5. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचे नेतृत्व आणि 6. कनिष्ठ गृहाचे लोकसभेचे तसेच विधानसभेचे विसर्जन। जरी भारतातील संसदीय पद्धत मुख्यतः ब्रिटिश पद्धतीवर आधारलेली असली तरी त्यामध्ये काही मूलभूत फरक आहेत। उदाहरणार्थ, ब्रिटिश संसदेप्रमाणे भारतीय संसद सार्वभौम संस्था नाही। भारताचा राष्ट्रप्रमुख हा निवडून आलेला असतो, प्रजासत्ताक, तर ब्रिटनचा राष्ट्रप्रमुख हा वंशपरंपरेने बनतो। भारतातील किंवा ब्रिटनमधील संसदीय पद्धतीत पंतप्रधानाची भूमिका ही इतकी महत्त्वाची आणि निर्णायक बनली आहे की राज्यशास्त्राचे अभ्यासक आता याला पंतप्रधानाची शासनव्यवस्था म्हणू लागले आहेत। संसदेचे सार्वभौमत्व आणि न्यायव्यवस्थेचे श्रेष्ठत्व यांचा समन्वय। संसदेचे सार्वभौमत्व हे तत्त्व ब्रिटनच्या संसदेशी निगडित आहे, तर न्यायव्यवस्थेचे श्रेष्ठत्व हे तत्त्व अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाशी निगडित आहे। ज्याप्रमाणे भारतातील संसदीय शासनपद्धती ब्रिटिश पद्धतीपासून भिन्न आहे, त्याचप्रमाणे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची न्यायालयीन पुनर्वलोकनाची व्याप्ती अमेरिकेतील न्यायालयीन पुनर्वलोकनाच्या व्याप्तीपेक्षा कमी आहे, कारण अमेरिकेच्या राजघटनेमध्ये कायद्याची योग्य प्रक्रिया अशी शब्दरचना आहे, तर भारताच्या राजघटनेमध्ये कायद्याने प्रस्थापित झालेली प्रक्रिया कलम 21 अशी शब्दरचना आहे। एवं भारतीय राजघटनेकारांनी संसदेचे सार्वभौमत्व व ब्रिटिश तत्त्वाचा आणि न्यायव्यवस्थेचे श्रेष्ठत्व या अमेरिकन तत्त्वाचा योग्य समन्वय साधला महत्त्व दिले आहे। संसदेने केलेले कायदे घटनाबाह्य आहेत असे सर्वोच्च न्यायालय न्यायालयीन पुनर्वलोकनाच्या अधिकारात म्हणू शकते, तर कायदे करण्याचा आपला अधिकार वापरून संसद राजघटनेतील बऱ्याचशा भागात दुरुस्त्या करू शकतो। संसद स्वतंत्र व एकात्मिक न्यायव्यवस्था। भारतीय राजघटनेने स्वतंत्र तसेच एकात्मिक न्यायव्यवस्था प्रस्थापित केली आहे। एकात्मिक न्यायव्यवस्थेत सर्वोच्च न्यायालय देशात सर्वोच्च स्थानी आहे, त्याखाली राज्यस्तरावर उच्च न्यायालय आहे, उच्च न्यायालयाच्या खाली जिल्हा न्यायालय, तर इतर कनिष्ठ न्यायालय अशी दुय्यम न्यायालयाची श्रेणीबद्धता आहे। ही एकात्मिक न्यायव्यवस्था केंद्रित कायदे तसेच राज्य कायदे लागू करते। अमेरिकेत मात्र अशी पद्धत नाही। अमेरिकेत संघराज्यीय कायदे संघराज्यीय न्यायालय लागू करतात, तर राज्याचे कायदे राज्यातील न्यायव्यवस्था लागू करते। सर्वोच्च न्यायालय हे
संघराज्यीय न्यायालय असून अपिलीसाठीचे उच्चतम न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालय ही नागरिकांना मूलभूत हक्काची हमी देणारी व घटनेचे संरक्षण करणारी संस्था आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी राज्यघटनेत न्यायाधीशांचा निश्चित व संरक्षित कार्यकाळ, न्यायाधीशांच्या निश्चित सेवाशर्ती, सर्वोच्च न्यायालयाचे सर्व खर्च भारताच्या संचित निधीतून देण्याची तरतूद, न्यायाधीशांच्या कामकाजाबाबत कायदेमंडळात चर्चा करण्यावर प्रतिबंध, निवृत्तीनंतर वकिली व्यवसाय करण्यास न्यायाधीशांना प्रतिबंध आहे, अवमान केल्यासंबंधी शिक्षा करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार, कार्यकारी व्यवस्था व न्यायव्यवस्था यांची फारकत यासारख्या अनेक तरतुदी आहेत. मूलभूत हक्क. भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये सर्व नागरिकांना 6 मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत. समानतेचा हक्क कलम 14 ते 18, स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22, शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23-24, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 25-28, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29-30, घटनात्मक उपाययोजना हक्क कलम 32. ॲडिशनल पॉईंट लक्षात ठेवायचा, फक्त आणि फक्त भारतीयांसाठी 19, 15, 16, 29 आणि 30 ही कलमे आहेत. राजकीय लोकशाहीच्या संकल्पनेला चालना देणे हे मूलभूत हक्काचे उद्दिष्ट आहे. कार्यकारी विभागाची जुलूमशाही आणि कायदेमंडळाची मनमानी कायदे यावर मर्यादा घालण्याचे काम हे हक्क करतात. या हक्कासाठी न्यायालयाकडे दाद मागता येते, म्हणजेच याचे उल्लंघन झाल्यास न्यायालयाकडून त्याची अंमलबजावणी करून घेता येते. पीडित व्यक्ती थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. हे हक्क परत मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालय बंदी, प्रत्यक्षीकरण, परमादेश आणि प्रतिषेध, उत्प्रेक्षण व अधिकारपृच्छ असे आदेश काढू शकते. मूलभूत हक्क निरंकुश, अनिर्बंध नसून त्यावर योग्य बंधने आहेत. हे हक्क दृढ नसून घटनादुरुस्ती कायद्याने संसद ते कमी करू शकते किंवा रद्द करू शकते. कलम 20-21 मध्ये हमी देण्यात आलेले हक्क वगळता राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात इतर हक्क निलंबित केले जाऊ शकतात. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या मते राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे हे भारतीय राज्यघटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. ही तत्त्वे राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये दिली आहेत. त्याचे 3 भागात वर्गीकरण करता येईल, जसं की समाजवादी, गांधीवादी, उदारमतवादी व बुद्धिवादी. सामाजिक व आर्थिक लोकशाहीच्या आदर्शांना चालना देणे हे मार्गदर्शक तत्त्वाचे उद्दिष्ट आहे. भारतामध्ये कल्याणकारी राज्य स्थापन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अर्थात मूलभूत हक्कावर गदा आल्यास ज्याप्रमाणे न्यायालयात दाद मागता येते त्याचप्रमाणे मार्गदर्शक तत्त्वाच्या बाबतीत न्यायालयात जाता येत नाही. म्हणजेच त्याचे उल्लंघन झाल्यास ते न्यायालयाकडून लागू करता येत नाहीत. असे असले तरी ही तत्त्वे देशाच्या राजव्यवस्थेसाठी मूलभूत स्वरूपाची आहेत आणि या तत्त्वानुसार कायदे करणे राज्याचे कर्तव्य आहे, असे राज्यघटनेत म्हटले आहे. त्यामुळे या तत्त्वाचे पालन करण्याचे राज्य अधिकाऱ्यांवर नैतिक बंधने आहेत. अर्थात या तत्त्वामागील खरी शक्ती राजकीय म्हणजेच जनमत ही आहे. भारतीय राज्यघटना मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्व यांच्या संतुलनाच्या भक्कम पायावर उभी आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे मिल्स खटल्यामध्ये म्हटले आहे. मूलभूत कर्तव्य. मूलभूत राज्यघटनेत नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद नव्हती. इसवी सन 1975 ते 77 मध्ये म्हणजेच अंतर्गत आणीबाणीच्या काळात स्वर्ण-सिंग समितीच्या शिफारशीनुसार 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये त्यांचा समावेश राज्यघटनेत करण्यात आला. 86वी घटनादुरुस्ती अधिनियम 2002 मध्ये आणखीन एक मूलभूत कर्तव्याचा समावेश भारतीय घटनेत करण्यात आला. घटनेच्या भाग 4A मध्ये यात फक्त 51 हे एकच कलम आहे. 11 मूलभूत कर्तव्य दिली आहेत. ती
अशी राजघटनेच्या राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा मान राखणे, भारताचे सार्वभौम, एकता आणि अखंडता याचे रक्षण करणे, सर्व लोकांमध्ये बंधुभाव निर्माण करणे, आपल्या एकात्मिक संस्कृतीचा वैभवशाली वारसा जतन करणे इत्यादी. नागरिक त्यांच्या हक्काचा उपभोग घेत असतात. त्यांना त्यांच्या मूलभूत कर्तव्याचे तसेच देशाप्रती, समाजाप्रती व इतर नागरिकांप्रती त्यांच्या असलेल्या कर्तव्याचे स्मरण करून देण्याचे कार्य घटनेत नमूद केलेले मूलभूत कर्तव्य आहेत. परंतु मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे मूलभूत कर्तव्याबाबत सुद्धा न्यायालयात जाता येत नाही. यानंतर धर्मनिरपेक्ष राष्ट्र. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे असे भारतीय राज्यघटनेत म्हटले आहे. त्यामुळे भारतीय राज्याचा विशिष्ट असा अधिकृत धर्म नाही. राज्यघटनेच्या खालील तरतुदी भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप सांगितले आहे. 1976च्या 42व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष या संज्ञेचा समावेश करण्यात आला आहे. दुसरं म्हणजे सरनामा भारताच्या सर्व नागरिकांना विश्वास, श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य दिले आहे. तिसरं म्हणजे राज्य कोणालाही कायद्यासमोर समानता किंवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. कलम 14. चौथं म्हणजे धर्माच्या कारणावरून कोणत्याही नागरिकांच्या बाबतीत राज्य भेदभाव करणार नाही, म्हणजेच कलम 15. पाचवं म्हणजे सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये सर्व नागरिकांना समान संधी. कलम 16. सर्व व्यक्तींना अंतःकरण प्रवृत्तीचे स्वातंत्र्य आणि मुक्तपणे आपल्या धर्माचे पालन करणे आणि धार्मिक कृत्य करण्याचे तसेच धार्मिक कार्यक्रम व प्रवचने यांना उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य आहे. कलम 25. त्यानंतर 7 आहे प्रत्येक धार्मिक पंथ किंवा त्यांचा कोणताही भाग यांना धार्मिक व्यवहाराचे व्यवस्थापन करण्याचा हक्क आहे. कलम 26. 8 म्हणजे विशिष्ट धर्माच्या विकासासाठी कोणताही कर देण्याची सक्ती केली जाणार नाही. कलम 27. राज्य. 9 म्हणजे राज्याने चालविलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. कलम 28. नागरिकांच्या कोणत्याही गटाला आपली स्वतंत्रता, भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचा हक्क आहे. कलम 29. सर्व अल्पसंख्याकांना त्यांच्या आवडीनुसार शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्याचे प्रशासनावर हक्क करण्याचा हक्क आहे. कलम 30. त्यानंतर 12 म्हणजे सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा करण्याची प्रयत्न करील. कलम 44. धर्मनिरपेक्षतेच्या पाश्चिमात्य संकल्पनेकडे धर्म, चर्च आणि राज्य राजकारण यामध्ये पूर्ण फारकत सूची केली आहे. भारतासारख्या बहुधर्मीय समाजासाठी धर्मनिरपेक्ष या शब्दाची नकारात्मक व्याख्या लागू पडत नाही. त्यामुळे सर्व धर्मांचा सन्मान, सर्व धर्म समभाव किंवा सर्व धर्माचे समान संरक्षण अशी धर्मनिरपेक्ष शब्दाची विविधता व्याख्या आणि भारतीय राज्यघटनेत करते. भारतीय राज्यघटनेने सांप्रदायिक प्रतिनिधित्वाची जुनी पद्धत रद्द केली आहे. याचाच अर्थ असा की भारतीय घटनेत कायदे मंडळातील धर्मावर आधारित आरक्षण वा धर्मावर आधारित प्रतिनिधित्व रद्द केले आहे. परंतु पुरेसे प्रतिनिधित्व मिळण्याच्या दृष्टीने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी तात्पुरत्या आरक्षणाची तरतूद केली आहे.